नमस्कार, टीव्ही9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत। मी निखिला। महत्त्वाची बातमी थोड्याच वेळामध्ये आता मंत्री परिषदेला सुरुवात होणार आहे। मंत्री परिषदेला मंत्री धनंजय मुंडे मात्र उपस्थित राहणार नाहीत। काही वेळातच मंत्री परिषदेला सुरुवात होते, मात्र यासाठी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित राहणार नाहीत। धनंजय मुंडे सध्या परळीमध्ये आहेत। परळीमध्ये वातावरण तापल्यानंतर कालच धनंजय मुंडे परळीमध्ये दाखल झालेत। काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा धनंजय मुंडे उपस्थित नव्हते। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानं राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेलं आहे। धनंजय मुंडेंचे निकटवर्तीय समजले जाणाऱ्या वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय। त्यामुळे सध्या परळीमध्ये समर्थकांकडून आंदोलन होताना पाहायला मिळतंय। अशातच मंत्री धनंजय मुंडे 2 दिवसांपासून परळीतच आहेत। सुरेश धस, बजरंग सुनावणे, संदीप क्षीरसागर, जरांगे आणि दमानियांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी जोर धरून आहे। काल मुंबईमध्ये पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या आमदारांची बैठक घेतली। यावेळेला देखील धनंजय मुंडे अनुपस्थित होते। तर मुंबईत मंत्री परिषदेच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। मंत्री परिषदेच्या बैठकीलाही धनंजय मुंडे उपस्थित राहणार नसल्याचं कळतंय। त्यामुळे धनंजय मुंडेंचं नक्की चाललंय काय असा प्रश्न उपस्थित होतोय। 2 दिवसांपासून परळीमध्ये असणाऱ्या मंत्री धनंजय मुंडेंनी 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असणाऱ्या परळी वैजनाथाचं दर्शन घेतलंय। धनंजय मुंडेंनी यावेळेला अभिषेक देखील केला। वैजनाथ मंदिरात पूजा केल्यानंतर परळीमधील जगतमित्र कार्यालयामध्ये धनंजय मुंडे गेलेत। परळीमधील त्यांचे कार्यकर्ते आणि कामानिमित्त येणाऱ्या लोकांच्या भेटीगाठी होणार आहेत। अजित पवारांना सुद्धा गैरहजर झाकून ठेवायला पाहिजे होतं। एकनाथ शिंदेना सुद्धा झाकून ठेवायला पाहिजे होतं ना। भुजबळ आणि धनंजय मुंडे गैरहजर राहिले किंवा आहेत किंवा ठेवले, मग तोच न्याय जर असेल प्रतिमेचा, तर मग सगळ्यात आधी अजित पवारांना झाकून ठेवायला पाहिजे होतं बाजूला टोपलीखाली, किंवा एकनाथ शिंदे काहीतरी केमिकल लोच आहे त्यांच्या विचारात। या अनेक जणांच्या मागण्या आहेत। अंजली दमानियांची आहे, सुरेश अण्णा धसांची मागणी मी तुमच्याच चॅनलवर पाहिलेली आहे। त्यानंतर सोळंकीजी जे अजित पवारांच्या पक्षात आहेत त्यांची पण मागणी तुमच्याच चॅनलवर मी पाहिली। अभिमन्यू पवार बाप्पा असतील, बाप्पांनी मागितली, जितेंद्र आव्हाडांनी मागितलंय, किती संदीप क्षीरसागरांनी मागितलंय। बऱ्याच लोकांच्या भावना आहेत, पण ह्या राजकीय नाही आहेत, त्या सगळ्यांच्या इमोशनल आहेत। जरांगे पाटील म्हटले की फडणवीसांचं सरकार अडचणीत आणण्यासाठी कोणतरी दंगे करण्याचा प्रयत्न करत आहे। नाही, हे चुकीचं आहे। हे बघा कसं, आता निवडणुका आटोपल्या, आता काय त्या मेजॉरिटी त्यांच्याकडे आहे, काय अडचणीत आणणार आहे। आणि अशा प्रकारचे दंगे जोपर्यंत माझं तेच म्हणणं की जोपर्यंत सिद्ध होत नाही, मग तो राजकीय पक्ष असो की सामाजिक नेता असो, जोपर्यंत सिद्ध होत नाही की यांचा प्रत्यक्ष हात या प्रकरणामध्ये आहे, तोपर्यंत कुणावरती आरोप करणं हे पूर्णतः चुकीचं आहे, या मताचा मी आहे।